राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन होता। याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं भाषण झालं आणि याच भाषणामध्ये पवार साहेबांनी पंतप्रधान मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये शाब्दिक टोले दिलेत। सगळ्यात आधी तर शरद पवारांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की पंडित नेहरू आणि पंतप्रधान मोदींच्या कर्तृत्वाची तुलना होऊ शकत नाही। नेहरूंनी पंतप्रधान होण्याआधी देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केलंय। तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक ही ओळख मिळवून देण्यात ज्यांचा वाटा आहे त्या नेहरूंना आपण विसरू शकत नाही, असं म्हणत पवार साहेबांनी अप्रत्यक्षपणे मोदींना आणि मोदी समर्थकांना चण्याच्या झाडावरून थेट खाली आपटवलंय। पवार साहेब इथवरच थांबले नाहीत, तर त्यांनी मेलोडी प्रकरणावरून सुद्धा मोदींना शालजोडे दिलेत। शरद पवार असं म्हणाले की जागतिक पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि आपल्या देशाचा मान राखून ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे। साहेबांनी हे असं म्हणत थोडक्यात मोदींना सांगितलं की जागतिक पातळीवर मेलोडी चॉकलेटची देवाणघेवाण करण्याचा बालिशपणा बरा नाहीये। पुढे देशाचा पंतप्रधान देशाचा मान ठेवण्यासाठी काय करू शकतो याचं उदाहरण शरद पवारांनी इंदिरा गांधीजींच्या रशिया दौऱ्यावरून दिलंय। पवार साहेब असं म्हणाले की इंदिरा गांधी रशिया दौऱ्यावर होत्या त्यावेळी रशियाचे पंतप्रधान त्यांच्या स्वागताला आले नाहीत। अशा वेळी इंदिरा गांधींनी रशियाच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीला उपस्थित न राहता इंदिराजी भारतीय दूतावासाच्या घरी जाऊन तिथे भारतीय लहान मुलांशी खेळत होत्या। यामागचं कारण त्यावेळी इंदिराजींनी असं दिलेलं होतं की रशियाचे पंतप्रधानांनी माझं स्वागत केलेलं नाही, यामध्ये माझा अपमान नाहीये, तर माझ्या भारतीय जनतेचा अपमान आहे। थोडक्यात पवार साहेबांना या उदाहरणावरून हे सांगायचं होतं की जागतिक पातळीवर भारताचा झालेला अपमान भारतीय पंतप्रधानाने सहन करू नये। पवार साहेबांनी याच भाषणामध्ये चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात असलेल्या नरेटिव्ह बद्दल सुद्धा सत्ताधाऱ्यांना शाब्दिक टोले लगावलेत। थोडक्यात पवार साहेबांच्या आजच्या भाषणानंतर पहिल्यांदाच असं दिसलं की शरद पवार अगदी थेटपणे मोदींच्या विरोधात बोलले आणि मोदींना एका जबाबदार देशाचे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागा असा जणू अप्रत्यक्षपणे साहेबांनी सल्ला दिलाय। बाकी तुम्हाला शरद पवार साहेबांचं मोदींबद्दलचं हे बोलणं बरोबर वाटलंय का की चुकीचं वाटलंय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।